जय गजानन माऊली. मी रोशनी बेंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत आपल्या घरातील ए सी कशी क्लीन करायची अगदी सोप्या पद्धतीने. बऱ्याच वेळा आपण ए सी वापरतो पण त्याच्या क्लिनिंगकडे एवढं खास असं लक्ष देत नाही, पण त्याची क्लिनिंग करणं गरजेचं असतं. का गरजेचं असतं तर क्लिनिंग केली नाही तर डस्ट अशी भरपूर ए सीमध्ये जमा होते. तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॉकेज असे ए सीमध्ये झालेलं आहे. भरपूर अशी डस्ट त्यामध्ये जमा झालेली आहे. तर सुरुवातीला मी स्विच बंद केला. स्विच बंद केल्यानंतर वरती जे झाकण असते ते मी ओपन केलं आणि आपल्या रिमोटचं आणि त्याचं कनेक्शन ते आधी काढून घेतलं, जेणेकरून ते पूर्ण निघून जाईल. आता वरचं जे झाकण काढून झाल्यानंतर आपल्याला ए सीचे फिल्टर दिसतात. खूप घाण असे फिल्टर माझे झालेले आहे. तर आरामात दोन्ही फिल्टर आम्ही बाजूला काढून घेतले. तर आपल्याला पूर्ण हे युनिट ओपन करायचं आहे. त्याच्यावर जे कवच आहे ते पूर्ण स्टेप बाय स्टेप त्याचे ते नट आहे ते काढून घ्यायचे आणि व्यवस्थित बाजूला ठेवायचे, जेणेकरून लावताना आपल्याला पटकन असे ते सापडून येतील. तर स्टेप बाय स्टेप पूर्ण नट बघून हळूवार सगळे नट काढून घ्या आणि वरचं जे कवर आहे ते काढून घ्या, जेणेकरून आपल्याला आतमधील जे युनिट आहे ते छानपैकी असं साफ करता येईल. तर इथं आमचे पूर्ण नट काढून झालेले आहे. आज सुट्टी होती. दोघांनी मिळून चला म्हटलं ए सी साफ करू. बऱ्याच दिवसाचं चालू होतं. वर्षातून ए सीची क्लिनिंग 1-2 वेळा करणं खूप गरजेचं असते. नाही केलं तर भरपूर असे ब्लॉकेज ए सीमध्ये होता आणि घाण असा वासही ए सी लावल्यानंतर येतो. क्लिनिंग केली की ए सीही व्यवस्थित राहतो. जर आपल्याला ए सीची कूलिंग वाढवायची असेल तर दर 15-20 दिवसाने जे फिल्टर असतात ते साफ करणं गरजेचे असतात. आता ए सीची कवर पूर्ण आपली ओपन झालेली आहे. वरती पण लॉक असतात, ते आरामात लॉक काढून घ्या आणि वरची जी तिची कवर आहे ती पण काढून घ्या. तर बघू शकता की तुम्ही ए सीच्या युनिटवरती किती घाण जमा झालेली आहे. भरपूर डस्टने असं ते भरलेलं आहे. तर आपल्याला आता क्लीन करताना काळजी घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी इथं वापरायचं नाही आहे. आपण घराला कलर करतो तो ब्रश घ्यायचा सॉफ्ट असा आणि सॉफ्ट ब्रशने त्याला हलक्या हलक्या हाताने त्यामधली डस्ट काढून घ्यायची आहे. युनिटची क्लिनिंग करताना पूर्ण काळजीपूर्वक घ्या, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी ब्रशने पूर्ण इथं क्लिनिंग करून घेत आहे. पूर्ण डस्ट अशी त्यामध्ये जमा झालेली आहे. ब्रशने डस्ट झाल्यानंतर आपला जो दात घासाचा ब्रश असतो त्यानंही हलक्या हाताने एक वेळ असं साफ करून घ्या, जेणेकरून पूर्ण युनिट क्लीन निघून जाईल. कोणतीही धूळ त्यामध्ये राहणार नाही. ब्लो ड्राय करताना थोडी काळजीपूर्वकच करा. आता इथं माझ्या ए सीला 11 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर 11 वर्ष आम्ही घरच्या घरीच आमच्या ए सीची सर्व्हिसिंग करतो. आतापर्यंत कोणताही प्रॉब्लेम तिला आलेला नाही आहे. ए सीचे जे फिल्टर आहे ते तर मी 8-15 दिवसातून काढते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते. जास्त घाण जर झाले तर नसतील घाण तर एका कपड्याने वगैरे क्लीन करून परत ते फिल्टर लावून देते, जेणेकरून हवा छान प्रकारे अशी पास होऊन जाईल. तुम्ही बघू शकतात की किती नाजूक असे त्याचे पार्ट आहे. तर हळूहळू ब्रशच्या सहाय्याने त्यातली डस्ट काढत जायची. भरपूर अशी घाण जमा झालेली आहे ए सीमध्ये. या घाणेचा एक ओलसा निर्माण होऊन एक वेगळा वासही येतो जर आपण साफसफाई व्यवस्थित ठेवली नाही तर. जर तुम्हाला ए सीमध्ये एक वेगळा आवाज येत असेल नेहमीपेक्षा, कूलिंग खूपच कमी करत असेल किंवा वॉटर जास्त लिकेज वगैरे असेल तर तुम्ही घरी क्लिनिंग करू नका. असे काही मोठे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही टेक्निशियनला बोलवून ए सीची सर्व्हिस करून घेऊ शकतात. कारण आपण करायला जातो काही आणि होते काहीच वेगळं. तर हे आतमधलं फिल्टर आहे ते पण पूर्ण असं ब्रशनेसच्या सहाय्याने त्यातली पण पूर्ण डस्ट अशी काढून घ्यायची फिरवत फिरवत. तर इथं ब्रशच्या सहाय्याने पूर्ण क्लिनिंग करून घेतले. 1-2 वेळा चांगले डस्ट त्यावर जी होती ती काढून घेतली. तर आपण आता ब्लोअरने करणार आहोत. तर इथं ब्लोअरने मी क्लीन करून घेतलं.
तर हा जो पाईप आहे यामध्ये पाणी असते, घाण असं पाणी जमा होते, तर याची बी साफसफाई गरजेचं असते. एक त्या साईडनं पाईप असतो आणि एक इकडच्या साईडनं पाईप असतो की जो आपला AC घाम निर्माण करून जे पाणी निर्माण होते ते बाहेर फेकून देते, तो हा पाईप आहे. यामध्ये डस्ट किंवा काही जमा झालं तर ब्लॉकेज होतं आणि पाणी घरामध्येच टपकते ACचं. पूर्ण पाईपची वगैरे क्लिनिंग करून घेतली, जेणेकरून आपला AC घरामध्ये टपकणार नाही, व्यवस्थित त्याचं काम तो चालू ठेवेल. आता परत दोन्ही साईडचे पाईप जे आहे ते आपण जसे होते तसे लावून द्यायचे. तर बघू शकता तुम्ही, आधी आपण बघितलं तेव्हा किती घाण अशी ACवरती होती. आता युनिट छान प्रकारे क्लीन झालं. ब्रशने क्लीन केल्यानंतर मी एक क्लॉथ घेतला आणि पूर्ण असं हलक्या हाताने त्याला साफ करून घेतले. आता ह्या ज्या कवर आहे यामध्ये भरपूर अशी डस्ट आहे. तुम्ही हे धुवू पण शकतात आणि हाताने पण साफ करू शकतात ब्रशच्या साहाय्याने, किंवा एक ओला कपडा घेऊन पुसू शकतात. शक्यतोवर धुण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण क्लॉथनेच साफसफाई केलेली बरी, कारण थोडे नाजूक नाजूक पार्ट असतात, आपण करायला गेलो की तुटण्याची शक्यता असते. तर आधी मी ब्रशच्या साहाय्याने पूर्ण कोपऱ्यातली डस्ट काढून घेतली. नंतर मी एका बकेटमध्ये पाणी घेतलं आणि एक क्लॉथ त्यामध्ये ओला करून घेतला आणि ओल्या केल्यानंतर त्याला थोडं ड्राय करून घेतला आणि हलक्या हलक्या हाताने आपले पूर्ण पार्ट जे आहे ACचे ते क्लीन करून घेतले आणि परत एका कोरड्या क्लॉथने त्याला छानपैकी पूर्ण ACचे पार्ट पूर्ण क्लीन करून घेतले. तर हे फिल्टर आहे, तुम्ही यांना धुवू पण शकतात आणि हाताच्या साहाय्याने पण क्लीन करू शकतात. तर हे काही एवढे घाण झालेले नव्हते, कारण मी 8-15 दिवसातून काढून यांना धुवून साफसफाई याची करत असते नेहमी करता. तर बघू शकता तुम्ही किती धूळ अशी जमा झालेली आहे. तर आपली इंडोर ACची क्लिनिंग बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. छान असे पूर्ण पार्ट क्लीन करून झालेले आहे आणि क्लीन निघालेले आहे. तर परत जसे आपण ACचे पार्ट ओपन करून काढले होते तसे परत लावायचे. वरती जे लॉक असतात ते पण बऱ्यापैकी आरामात व्यवस्थित लावून घ्यायचे आणि आपण जे स्क्रू काढलेले होते ते पण छानपैकी जिथल्या तिथं फिट करून द्यायचे. तर इथं एक एक करून पूर्ण स्क्रू आम्ही लावून घेतले. ACची जी खालची पट्टी असते ती आधी लावून घ्या. त्या पट्टीचे लॉक जसे होते तसे परत लावून घ्या. साईडनं तुम्ही बघू शकता हिचे लॉक कसे आहे, त्यामध्ये ते टाकून पूर्ण फिट अशी ती पट्टी करून घ्या. आता पूर्ण आपली पट्टी पण फिट झालेली आहे. परत आता आपले जे फिल्टर आपण काढले होते ते पण व्यवस्थित असे आतमध्ये टाकून घ्या. दोन्ही फिल्टर आतमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपल्याला वरचं जे कवर होतं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. आपण काढताना रिमोटचं जे कनेक्शन होतं ते ओपन केलं होतं. परत ते कनेक्शन फिट करून ACचं फ्रंट कवर छानपैकी लावून घ्या. त्याचे लॉक टाकून व्यवस्थित असं लावून घ्या.
तर इथं आपल्या ACची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. इनडोअर पूर्ण आपलं काम झालेलं आहे. तर चला आपण ACचा आउटडोअर जो पार्ट असतो तो कसा क्लीन करायचा बघूया. तर इथं आम्ही वरती आलो. आउटडोअर आमचा वरती काढलेला आहे. तर मी एक नळी घेतली आणि साईडला पूर्ण डस्ट जमा झालेली होती. ते पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून घेतली की जेणेकरून युनिटवर बसलेली पूर्ण डस्ट निघून जाईल. कारण आउटडोअरची क्लिनिंग पण महत्त्वाची असते. ब्लॉकेज झाले की AC खाली कूलिंग छान प्रकारे असं करत नाही. तर इथं आपले आउटडोअर आणि इनडोअर पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल. अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका